आज आपण करू राहिलो साबुदाण्याची खिचडी. ही तर 4 व्यक्तींसाठी आहे. तर त्याच्यासाठी ना साबुदाणा आहे ना मी 4-5 तास भिजवून घेतला आणि चांगलं धुवून पाणी ओतून द्यायचं आणि त्याच्यात फक्त अर्धी वाटी पाणी ठेवायचं म्हणजे छान भिजतं. चांगलं भिजलं ना असं मोकळा करून घ्यायचा हाताने. त्याच्यात लाल तिखट, तुम्हाला हिरवी टाकायचं असेल ना तर हिरवं पण टाकू शकता, पण आम्हाला लाल आवडतं म्हणून लाल तिखट आणि मीठ टाकलं मी. 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते तेलात आहे ना शेंगदाण्याचं तेल वापरले मी. त्याच्यात टाकले थोडंसं मीठ आणि थोडंसं बटाटा. मग ते तेलात परतलं ना मग ते छान लागतं, म्हणून मी आधी तेलात परतून घेते. अशी मोकळी झाली पाहिजे खिचडी, असं नाही का चिकट चिकट नाही झाली पाहिजे. चिकट झाली ना मग ती चांगली नाही लागत. ह्याच्यात आहे ना जाड शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी. जर तुम्हाला हिरवं मिरची टाकायची असेल ना तर त्या कूटमध्येच टाकायची. 4-5 काय लागतील तुमच्या चवीनुसार. असं कूट करताना ना त्याच्यातच 4-5 मिक्सर करून घ्यायचं आणि मग लाल तिखट स्किप करायचं. आता हे मी जाडसर कूट टाकला. आता तुम्हाला जसा पाहिजे तुमच्या आवडीनुसार. आणि सगळं एकजीव करून घेतलं, सगळं मिक्स करून घेतलं. आता हे त्या बटाटे त्याच्यात टाकून द्यायचं. खिचडी करताना ना एक करायचं की त्याच्यावरती झाकण जास्त नाही ठेवायचं आणि दुसरं काम करायचं नाही. तिथंच थांबून परतून घ्यायची, म्हणजे ते खाली पण चिकटत नाही आणि सगळी एकसारखी मोकळी होते. अशी पाय नाही प्रत्येक दाणा मोकळा झाला आहे, अशी पाहिजे करायला म्हणजे व्हायला. जर समजा बटाटे तुम्हाला उकडून नसतील घ्यायचे तर बारीक चिरून तेलात परतून थोडंसं मीठ टाकून झाकण ठेवून परतून घ्यायचे आणि मग साबुदाणा टाकायचा भिजलेला तरी चालेल, तशी पण छान होते. या पहा किती एक मस्त असे मोकळे दाणे झाले. खायला पण खूप छान लागते ही खिचडी. खाताना फक्त आहे ना दही आणि बरोबर दही आणि लिंबू पिळायचं खिचडीमध्ये, मस्त लागते. एकसारखं परतत राहावं लागतं एवढंच ते, म्हणजे होऊपर्यंत तिथंच थांबायचं. 5 ते 7 मिनिट लागतात. खिचडी रेडी खाण्यासाठी.